नमस्कार मित्रांनो, राम राम, जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की आपण काल सोशल मीडियाला एक पोस्ट केली होती आय डी संदर्भात. मित्रांनो, आज मंडळाला जवळजवळ 35-40 वर्ष झालेले आहे, बरोबर. 1981 पासून ते आतापर्यंत. तर मंडळाचं पहिला जो आय डी होता तो एक असा फोल्डिंगसारखा होता, प्रायव्हेटवाल्यांसारखा. नंतर मध्ये चेंजेस झालेला आहे. तरी आता बऱ्याच सुरक्षा रक्षकांची मागणी आहे की आय डीमध्ये चेंज करण्यात यावा. चेंज म्हणजे आहे तो फॉन्टच राहणार मित्रांनो, फक्त त्याची डिझाईन जी आहे ती चेंजेस करण्यासाठी आपण ही पोस्ट केली होती. आपल्यातलेच काहीतरी म्हणजे एक सुरक्षा रक्षक आहे, त्यांनी मला पोस्ट केली होती, सर तुम्ही प्रयत्न करा, ही पोस्ट व्हायरल करा आणि तुमच्या ज्या संघटनेशी कॉन्टॅक्ट असेल तर संघटनेपर्यंत पण ही आय डी तुम्ही पोचण्याचं काम करा. मित्रांनो, आय डीचं पोचण्याचं काम मी केलेलं होतं. फेसबुक, सोशल मीडियावर सर्वीकडे आपण व्हायरल केलं होतं आय डी. बऱ्याच सुरक्षा रक्षकांचा रिस्पॉन्स पॉझिटिव्ह आलेला आहे आणि बऱ्याच संघटनांशी माझं म्हणजे व्हॉट्सअपद्वारे फॉरवर्ड केलं गेलेलं आहे की सर लोगो तर चेंज झाला नाही, पण आय डीच्या संदर्भात मंडळाचे अध्यक्ष आहे त्यांची परमिशन मिळावी. त्याच्यात मित्रांनो आय डी तुम्ही बघितलाच असेल, एकदम सुंदर असा छान असा आय डी आपल्या एका सुरक्षा रक्षकाने एडिटिंग करून आपल्याला तो शेअर केलेला आहे. मित्रांनो, आज मला सांगा, आपला खाकी गणवेश झाला, बरोबर. त्याच्यानंतर त्या खाकी गणवेशावर आय डी कसा असला पाहिजे ह्या संदर्भात त्या सुरक्षा रक्षकाने सर्चिंग केलं आहे आणि त्या हिशोबाने त्यांनी आपल्याला शेअर केला. मित्रांनो, शेअर केला आणि मी पण सोशल मीडियाला टाकलेलं आहे. तर पॉझिटिव्ह सुरक्षा रक्षकांनी बरेच एकदम पॉझिटिव्ह कमेंट आलेले आहे, लाईक पण आलेले आहे. पण मित्रांनो, सोशल मीडियावर बोलून फायदा नाही, आपल्याला ग्राउंड लेवलला उतरूनच डायरेक्ट मंडळाचे अध्यक्ष असतील किंवा संघटनेशी म्हणजे संघटना आणि आपण असं एक मंडळाशी संपर्क साधून जर डायरेक्ट बोललो तर ती वेगळी म्हणजे पॉझिटिव्ह विचार होईल तो, बरोबर ना मित्रांनो. त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ जस्ट बनवतोय की संघटना ज्या आहेत आपल्या बऱ्याच, त्या संघटनांना मी सांगितलेलं आहे की सर बघा, जरा कोशिश करा आणि आय डी जर असा भेटत असला तर आपला सुरक्षा रक्षक हा अजून ॲक्टिव्ह दिसेल. खाकी गणवेशावर हा जो आय डी आहे तो बघितलाच आहे तुम्ही मित्रांनो, तो जर भेटला तर अजून वेगळं एक म्हणजे ड्युटी करताना ज्या सुरक्षा रक्षकाला वर्दी प्लस आय डी हे दोघं मिळाले ना तर एकदम फार सुंदर असं छान असं दिसेल सुरक्षा रक्षक. त्याच्याबद्दल आपण पोस्ट केली होती मित्रांनो. तरी त्या पोस्टबद्दलच आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे, ठीक आहे. की एक जागृत झाले पाहिजे आपले सुरक्षा रक्षक म्हणून मी व्हिडिओ बनवतोय मित्रांनो.